नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय पोपटराव भसे यांची जोडीदार ही कादंबरी आणि आज भाग 8. पण तत्पूर्वी तुमच्याकडनं जर चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल, सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे बेल आयकन ते प्रेस करायचं राहून गेलं असेल तर प्लीज दोन्हीही करा आणि ऐकूयात भाग 8. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता मधुभाऊ नंदादीपचं फाटक उघडून आत आले. मी त्यांची आतुरतेनं प्रतीक्षा करत गॅलरीत उभे होते. त्यांना बघताच मी झटकन जिन्याकडे वळले. चापून चोपून नेसलेल्या जांभळ्या रंगाच्या रेशमी साडीच्या निर्या पकडून खाली गेले. दिवाणखान्यात त्यांनी प्रवेश करताच मी सुहास्य वदनानं विचारलं, पायी चालात? हो, सकाळ संध्याकाळची हवा भन्नाट असते म्हणून सायकलवरनं येणं टाळलं मी. बसा, मी नाश्ता घेऊन येते. मी जेवण करून आलो आहे. काय जेवण इतक्या सकाळी? मी कॉलेजला जात होतो ना तेव्हा तर पहाटे 5:30 वाजता जेवत होतो. मधुभाऊ हसत हसत म्हणाले. बरं, मग चहा तरी घेणार ना का दूध आणू? मला आधी काकांना भेटायचं आहे. कुठं आहे ते? बैठकीच्या खोलीत. अगोदर चहा घ्या, मग त्यांच्याकडे जाऊयात आपण. चहापान झाल्यावर आम्ही बैठकीच्या खोलीकडे गेलो. मी दारातनंच बाबांना म्हणाले, बाबा, आपले नवीन मॅनेजर साहेब तुमच्या भेटीला आलेत. कोण? मधुकर? बाबांच्या पायांना स्पर्श करून मधुकर आदबीनं उभं राहताच मी म्हणाले, आपल्या व्यवसायाची व्यवस्था बघण्याची जबाबदारी काल रात्री मधुभाऊंनी आनंदानं स्वीकारली आहे बाबा. यासाठी गावात गेली होती होय तू? तुम्ही काल सकाळी सुचवलं. माझ्या नजरेसमोर पहिल्यांदा मधुभाऊ आले म्हणून काल संध्याकाळी गावात जावं लागलं. तुझी निवड पसंत पडली बरं का मला. आपल्या उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनासाठी लय योग्य तरुण शोधला तू. मला आता तू पूर्णपणे चिंतामुक्त करून टाकलं वैशू. मधुकर, तुझ्यावर आम्ही फार मोठी जबाबदारी सोपवतोय. वैशू तुझ्या मदतीला असेल. व्यवसायासंबंधी निर्णय घ्यायचे अधिकार हिच्या एवढे तुला पण असतील. काका, तुम्ही फक्त तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. बाकी कशाचीही चिंता करू नका. तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकलाय ना त्याला मी अजिबात तडा जाऊ देणार नाही काका. मधुभाऊंना घेऊन मी पहिल्यांदा अजंठा स्टील कंपनीत गेले. त्यांचा राजीनामा मंजूर करून घेतला. 7,000 रुपये रोख भरावे लागले. तिथेच आम्हाला 1 वाजला. कंपनीतनं बाहेर पडल्यावर मी म्हणाले, मधुभाऊ, जेवायची वेळ झाली आहे. एखाद्या बऱ्यापैकी हॉटेलात जाऊन पहिल्यांदा काहीतरी खाऊन घेऊ. मग कापड दुकान, शोरूम, क्रशर आणि ऑफिसना भेटी देऊ. हो, पुढच्या चौकात डाव्या बाजूला स्वागत रेस्टॉरंट नावाचं चांगलं हॉटेल आहे. माहिती आहे मला. तिथेच जाऊ. त्या हॉटेलातल्या पदार्थांचा 2दा आस्वाद घेतला आहे मी. एका साईडला गाडी पार्क करून आम्ही स्वागत रेस्टॉरंटच्या फॅमिली रूममध्ये जाऊन बसलो. वेटर पुढे येऊन उभा राहताच मी मधुभाऊंना विचारलं, काय मागवायचं? इथे पुरी भाजी चांगली मिळते. त्याऐवजी राईस प्लेट मागवली तर? काही हरकत नाही. वेटर, पहिल्यांदा 2 टोमॅटो सूप आणि 2 मसाला पापड घेऊन ये, नंतर 2 स्पेशल राईस प्लेट. मी ऑर्डर दिली. माझं तोंड हॉटेलच्या प्रवेशद्वाराकडे होतं. फॅमिली रूमच्या काळ्या काचेतनं मला बाहेरचं सगळं दिसत होतं. काहीतरी विचारायचं म्हणून मधुभाऊंना आम्ही विचारलं, दुपारचा डबा तुम्ही घेऊन जात होतात का? कॅन्टीनमधलं जेवण मला आवडत नसल्यामुळे डबा घेऊन जात होतो. उद्यापासून नियमितपणे दुपारचा डबा घेऊन येणार आहे. तू जेवायला घरी जातेस का डबा घेऊन येतेस? नाही, मी जेवायला घरी जात होते. उद्यापासून मी सुद्धा डबा आणत जाईन. तेवढ्यात माझी नजर प्रवेशद्वाराकडे गेली. संजय आणि त्याच्याबरोबर असलेल्या इसमाला बघून मी चापापले. तोंडावर बोट ठेवून मी मधुभाऊंना गप्प राहण्याचा इशारा केला. त्याच्याबरोबरचा इसम तोच होता. शिंदे साहेबांना आमिष दाखवायला आलेला, रघुनं वर्णन केलेला. जोडी नेमकी आमच्या फॅमिली रूम शेजारच्या खुर्च्यात येऊन बसली. मी मधुभाऊंना बोटाने पुन्हा खुणवून सांगताच त्यांनी मान वळवून काचेतनं बाहेर बघितलं. मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. टॉमॅटो सूप आणि मसाला पापड घेऊन वेटर आला. आमचं खाणं सुरू झाल्यावर बाहेरनं संजयचा आवाज आला, काळेसाहेब, श्रीधर गुंजाळ फार चॅप्टर माणूस आहे. फक्त अर्ध्याच रकमेचे चेक त्याच्या नावानं काढा, बाकी अर्धी रक्कम रोख घ्या. नाही हो संजय शेठ, रोहन कन्स्ट्रक्शनचे सगळे व्यवहार चेकनी चालतात. तुम्ही अजिबात काळजी करू नका. चिंता तर नाहीच करायची.
श्रीधर गुंजाळे ना आपल्याला फसवू शकणार नाही, त्याच्या सगळ्या नसा मला माहिती आहेत. मला द्यायला किती रक्कम आणली? 10,000. फक्त 10,000? 25 घेऊन येणार होता ना तुम्ही. मी लय अडचणीत आहे काळेसाहेब. आता तुम्हाला तुमची वाटणी नाकारली का मी? सोन्याची अंडी देणारी कोंबडी हातात लागली, घ्या सबुरीने घ्या, आठवडाभरात उरलेले 15 पण देतो. सगळी दक्षता घेताय ना तुम्ही काळेसाहेब. नाही, आमची वैशाली लय चाणक्य आहे बरं का. तिला थोडा संशय आला ना तुम्हाला खडी पोटायलाच पाठवल ती. कॉफी पिता पिता संजय म्हणाला, अहो श्रीधर गुंजाळचा फोन आल्याशिवाय मी गाड्या पाठवतच नाही. या कानाची खबर त्या कानाला लागत नाही, लागणार पण नाही. कॉफी पिऊन मंडळी निघून गेली. जेवणाची ताटं वेटर ठेवून गेल्यावर मी अतिव आनंदानं म्हणाले, मधुभाऊ, पहिल्याच दिवशी तुमचा पायगुण अतिशय शुभदायक ठरलाय. चोरांची इत्थंभूत माहिती मिळाली आहे विनासायास. संजय या थराला जाऊन पोचेल असं वाटलं नव्हतं. इकडून काही हाती लागत नाही म्हणून त्यांनी तिकडून लुटायला सुरुवात केली आहे. जातोय कुठे, त्याला पळता भोई थोडी करू. डोकं शांत ठेवून हे प्रकरण हाताळायला हवं वैशू. नाही, मी अजिबात घाई करणार नाही. तुम्ही प्लॅनिंग करा, त्याप्रमाणे कार्यवाही होईल. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी मी गालात हसत म्हणाले, आपल्याला डिपार्टमेंटची मदत घ्यावी लागेल. श्रीधर गुंजाळ आणि त्या काळ्याला हातखड्या घालायच्या, खडी फोडायला पाठवायचं, सगळं ओकायला लावायचं. संजय हाती लागायला पाहिजे. नाही, तो हाती लागेल असं नाही वाटत. तो काळ्या तुमच्या पंगड्यातला आहे का? वाय, काळेवाडीचा गुलाबराव काळे. माझं लग्न ठरवायला आणि मोडायला तोच होता. सगळं या संजयचं कारस्थान. वेटर, एक गुलाबजामची डिश आण. मधुभाऊ, आता आपण गुलाबरावऐवजी गुलाबजाम खाऊ. गुलाबरावला कच्चा खायचा आहे म्हणून तुमचं तोंड अगोदर गोड करून ठेवते. गाडीत बसल्यावर मी मधुभाऊंना विचारलं, मधुभाऊ, तुमचं लग्न मोडल्यापासून आत्तापर्यंत मंगल तुम्हाला कधी दिसली होती? नाही, एकदाही नाही. आणि वैशू प्लीज, तो विषय आता आणखीन वाढवू नको. त्या विषयानं फार मनस्ताप दिलाय मला. मधुभाऊ, अहो, सगळ्याच फुलांच्या नशिबी देवाचे चरण नसतात. मंगलच्या नशिबी ते नव्हतं. ती तुमच्या आयुष्यात यावी असं विधिलिखित नसणार, आणि जे होतं ते बऱ्यासाठी होतं असं तुम्हाला वाटत नसलं ना तरी मला मात्र वाटतंय. मधुभाऊंनी चमकून माझ्याकडे बघितलं. जून महिन्याची 15 तारीख होती. गेले 10-15 दिवस माझे अत्यंत आनंदात गेले होते. मधुभाऊंचा सहवास नकळत सुखद हवाहवासा वाटायला लागला होता. त्यांची जवळीक तनमन मोहरून टाकायला लागली होती. खरं तर वास्तविक मी हायस्कूलमध्ये जाऊ लागल्यापासून मधुभाऊंनी आपल्या गोड बोलण्यानं मला जणू भुरळ घातली होती. शांत, प्रेमळ, निर्मळ स्वभावामुळे त्यांनी माझंच नाही तर अनेकांची मनं जिंकली होती. किंचित सावळ्या रंगाची झाक असलेला त्यांचा लंबवर्तुळाकार हसरा गोड चेहरा मला नेहमीच मोहिनी घालत आला होता. काळेभोर पाणीदार डोळे, सरळ नाक, भव्य कपाळ, सुदृढ शरीरयष्टी, सगळं त्यांच्या विद्वत्तेला साजेसं असल्यामुळे त्यांचं लग्न मोडल्यापासून माझं मन त्यांच्याकडे जास्त ओढ घ्यायला लागलं होतं. मला हे जे काही वाटत होतं त्याची उकल मी अद्याप कुणाजवळ केली नव्हती. धाडसाचं वाटत होतं म्हणून नाही केली. मधुभाऊंना तर याची गंध वार्ताही नव्हती. ते साधे भोळे गरीब होते. आम्हा दोघांच्या परिस्थितीत जमीन आसमानाचं अंतर होतं, तरी सद्यस्थितीत मधुभाऊंसारखा आपल्याला जोडीदार असावा असं मला या 10-15 दिवसात प्रकर्षानं वाटायला लागलं होतं. पहिल्या दिवशी आमच्या सर्व कामगार वर्गाशी आणि अण्णा, आबा, नानांची सुद्धा मधुभाऊंची ओळख मी मधुभाऊऐवजी कोरडे साहेब अशी करून दिली. मी सुद्धा दुसऱ्या दिवसापासून त्यांना नावानं संबोधणं टाळून फक्त साहेब म्हणायला सुरुवात केली. ज्यावेळी त्यांना मी पहिल्यांदा साहेब म्हणून संबोधलं त्यावेळी त्यांनी माझ्याकडे एवढ्या आश्चर्यानं बघितलं, पण प्रतिक्रिया नाही व्यक्त केली. माझं ते संबोधणं त्यांना रुचलं नसावं. ते सुरुवातीला खटकणार होतंच. सवय झाली की नंतर काही वाटणार नाही असं मी गृहीत धरलं होतं. 11 जूनपासून मृगाच्या पावसानं हजेरी लावायला सुरुवात केली होती. रोहिणीतही 2 दमदार वळीव पडले होते. मृगापर्यंत शेतांच्या पूर्व मशागतीची कामं बळीराजाला पूर्ण करता आली होती. बळीराजा खुशीत होता. मृगधारांनी त्याच्या खुशीत भर टाकली होती.
पारगावच्या आमच्या कोरडवाही 5 एकरात आबांनी 15 तारखेच्या आत रब्बीची पेरणी करून मृगाची वाफ साधलेली होती. साहेबांनी सुद्धा आमच्या उद्योगधंद्याची, शेतीवाडीची तपशीलवार माहिती करून घेतली होती. दुपारी जेवणासाठी शिंदेसाहेब आणि अशोक नजीकच्या हॉटेलात गेल्यानंतर मी साहेबांना विचारलं, आज तुम्हाला उपवास आहे का साहेब? नाही, शिंदेसाहेब आल्यानंतर जाऊ की आपण. इथल्या फर्निचरचं काम कधी होणार आहे? जेवणासाठी रोज हॉटेलात जाऊन बसणं बरं नाही वाटत हो. होईल, उद्या परवा सुरू होईल. पहिल्यांदा पार्टिशन ठोकायला सांगतो, म्हणजे आपल्याला इथे जेवण करणं अडचणीचं नाही वाटणार. आणखीन एक सूचना करते, पटती आहे का बघा. बिलं देण्यासाठी किंवा चेक आणण्यासाठी तुम्ही जाऊ नये असं मला वाटतं. बिलं द्यायचं काम अशोक करेल, चेक आणायला शिंदेसाहेब जातील. त्यासाठी तुम्ही स्वतः जाणं मला नाही योग्य वाटत. हां, काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर आपल्या दोघांपैकी कोणीतरी जाऊ शकेल. माझा अंतस्थ हेतू साहेबांच्या लक्षात आला नसावा. सरळमार्गी माणसाच्या आडवाट लक्षात येत नाही. माझी सूचना त्यांनी लगेच मान्य केली आणि स्मित करून म्हणाले, इथे मी व्यवस्थापकाच्या हुद्द्यावर आहे, ही गोष्ट माझ्या लक्षातच येत नाही. काय आहे, पडेल ते काम करायची कंपनीत सवय लागली आहे ना. ती घालवायची असेल ना सवय, तर एक साधा सोपा उपाय आहे. कुठला? ड्युटीवर येताना तुम्ही टाय लावून यायला सुरुवात करा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या हुद्द्याचा विसर पडणार नाही अजिबात. नाही, तुझ्या सुपीक डोक्यातली अफलातून कल्पना आम्ही आचरणात आणली ना, तर माणसांचं सोडून दे, नांदगावातली कुत्रीसुद्धा माझा पाठलाग करतील. आम्ही दोघेही खळखळून हसलो. मग मी गंभीर होऊन म्हणाले, मी टिंगल नाही करत साहेब. तुम्ही टाय लावून यायला सुरुवात करावी असं मला मनापासून वाटतंय. त्यात काय एवढं ऑकवर्ड वाटून घ्यायचं आहे? शाळा कॉलेजात जाणारे विद्यार्थी आजकाल सर्रास टाय लावतात. हॉटेलात काम करणारे वेटर, बँकातले, ऑफिसातले कर्मचारी, कंपन्यांचे सिक्युरिटीसुद्धा टाय बांधून ड्युटीवर येतात. सध्याच्या आधुनिक जमान्यात टाय बांधणं स्टाईल झाली आहे. अगं, तू माझ्या अवताराकडे बघत नाहीस का? एक ड्रेस आठवडाभर असतो माझ्या अंगावर. मी चपला घालून येतोय पायात. आजपर्यंत एकदाही शर्ट इन करून कुठेही फिरलेलो नाही आहे मी. तिसगावातल्या हाय सोसायटीवाल्यांच्या एखाद्या पार्टीला तुम्हाला घेऊन जायला पाहिजे. मी हाय सोसायटीवाला नाही आहे वैशू. आहात असं मी कुठं म्हणते आहे. जग किती पुढे गेलं आहे ते फक्त तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. साहेब, तुमचा पगार 4 आकडी नाही तर 5 आकडी असणार आहे. हुद्द्याला साजेल असं तुमचं राहणीमान असलं पाहिजे. तू वास्तवतेचा विचार नाही केलास वैशू. माझे आई वडील रोज दुसऱ्याचे बांध चाळायला जातात. बहिणीच्या लग्नासाठी गहाण ठेवलेली जमीन मला अजून सोडवता आलेली नाही. तुझं म्हणणं अवास्तव आहे असं नाही म्हणत मी, पण या विदारक सत्याला नाकारून मी जर टाय बांधून सुटाबुटात फिरायला लागलो तर माझ्या डोळ्यातच पाणी आलं. मला पदरानं डोळे टिपताना बघून ते पुढे बोलले नाहीत. मग मीच स्वतःला सावरलं आणि म्हणाले, माफ करा साहेब, तुम्हाला खऱ्या अर्थानं साहेब बनवण्याची माझी इच्छा होती. आज नाही तो कल सही. कधीतरी ती वास्तवात आणून दाखवीन मी. अवघड आहे वैशू ते. अगं, मांजराला वाघ नाही होता येत. अवघड नाही आहे साहेब. सुधाकरला नोकरी लागेल. जमीन सहज सोडवता येईल. नदीवर लिफ्ट बसवायला कुठलीही बँक तुम्हाला सहज कर्ज देईल. दिवस तसेच राहत नाहीत. तुम्हा दोघा भावांचा पगार आणि तुमचं स्वतःचं 4-5 एकरात बागायत सुरू झालं ना, की मामा मामींना दुसऱ्यांचे बांध चाळायला जायची गरजच भासणार नाही. तुला काय भूक लागली नाही आहे का? शेख चिल्लीसारखी माझी अवस्था झाली आहे. साहेब खुर्चीतनं उठत म्हणाले, भूक ना लागली आहे की, पण शिंदेसाहेब यायचेत म्हणून आलेत ते. पावसाची रिमझिम चालू आहे त्यामुळे समोर झाडाखाली थांबलेत. उठ, तुला आवडतात म्हणून थालीपीठं करून दिली आहेत. मी सुद्धा तुमच्या आवडीचे मुगाचे वडे आणलेत. कोपऱ्यातली अशोकची छत्री घ्या, मी डबा काढते. 40-50 पावलांवरच्या 20व्या लंच होममध्ये एकाच छत्री खालून जायला आम्हाला 3-4 मिनटं लागली. खाली चिखल, वरतून पाऊस, एका हातात जेवणाचा डबा, दुसऱ्या हातात साडीच्या नेऱ्या. त्यातून साहेबांच्या अंगाला होणाऱ्या स्पर्शामुळे फार कसरत करावी लागली. नेहमीच्या कोपऱ्यातल्या खुर्च्यात जाऊन बसल्यावर डबा टेबलावर ठेवून मी पदर तोंडावरनं फिरवत म्हणाले, चिखलाच्या राड्यातनं पावसात इकडे येणं फार दिव्याचं काम आहे. त्यापेक्षा ऑफिसमध्ये सतरंजी टाकून आपण जेवायला बसलो असतो ना तर फार बरं झालं असतं. अगं, फार तर 4-6 दिवसांचा प्रश्न आहे.
फर्निचरची ऑर्डर कुठल्या कार्पेंटरला दिली आहे? सजावटवाल्याला. थोड्या वेळानं पहिल्यांदा त्यांच्याकडे जाऊ, त्याच्याशिवाय तो आपलं काम हातात नाही घेणार. अहो, गवंडींचा सुतारांचा अनुभव नाही तुम्हाला. 10 जणांचे विचार घेऊन ठेवतात ते. मी तुमच्यापेक्षा फक्त वयानं मोठा आहे अक्कासाहेब. 15 जून नंतरचे 4-5 दिवस असेच मधुस्वप्नांच्या हिंदोळ्यावर आरूढ होऊन आनंद तरंगात विहार करण्यात गेले. बाबांच्या गैरहजेरीत विस्कटू लागलेली व्यवसायाची घडी साहेबांनी अल्पावधीत बरीचशी ठीकठाक केली. हिशोबामधल्या कितीतरी त्रुटी त्यांनी शिंदेसाहेबांच्या नजरेला आणून दिल्या. किर्द खतावणी अपूर्ण होती. येण्या देण्याचा मेळ बसत नव्हता. गाड्यांची दुरुस्ती, डिझेल, कामगार पगार, उचली यामध्ये जरी आक्षेपार्ह काही नव्हतं तरी त्यांच्या नोंदी सुसंगत नव्हत्या. साहेबांचे सुरुवातीचे 10-12 दिवस यातच गेले. त्यांच्या कामाच्या पद्धतीवरच नव्हे तर सगळ्याच गोष्टींवर मी खुश होते. बाबांची तब्येतही सुधारत असल्यासारखी वाटत होती. दिवा विझण्यापूर्वी मोठा होतो, अधिक प्रकाशमान होतो हे आम्हाला कुठं माहिती होतं. 20 तारखेला ते आमच्याबरोबर व्यवस्थित जेवले, झोपायला जाण्यापूर्वी तोंड भरून बोलले, कंटाळा आल्यावर बैठकीच्या खोलीत निघून गेले. जिन्याचा चढ उतार नको म्हणून तिथेच झोपले. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांना जाग आली. घामानं डबडबले होते. त्यांना उठता येईना. आवाजही घशात अडकल्यासारखा होता. थरथर त्यांनी खोल आवाजात आईला साथ घातली. ओमा, हे ओमा. का हो, का हाक मारली? हात दे, उठून बसायचे. आईने घाबरून बाबांच्या मागे खाली हात घातला. तिला कवटाळून ते कसे बसे म्हणाले, ओमा आपल्या पोरीना. पुढचा शब्द ते बोलू शकले नाहीत. आईच्या खांद्यावर मान टाकून त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आईने मोठ्यानं टाहो फोडल्यावर आम्हाला जाग आली. तिचा आकांत लाव्हा रसासारखा आमच्या कानात शिरला होता. काळीच ठिकाणावर राहिलंच नाही. मी कशी खाली गेले ते माझं मला सांगता येणार नाही. माझ्या कुटुंबावर काळानं दुसऱ्यांदा घाला घातला होता. आम्हाला दुःखसागरात लोटून त्याला जे आसुरी समाधान मिळालं होतं त्याचं वर्णन मी नाही करू शकणार. पहाटेच्या नीरव शांत वातावरणामुळे आमचा आक्रोश सगळ्या नांदगावनं ऐकला होता. नंदादीपमध्ये काय घडलं असावं याचा अंदाज आल्यामुळे अनेकांनी आमच्याकडे धाव घेतली होती. आम्हाला सावरण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण दिवस उगवेपर्यंत आमचा आकांत थांबला नव्हता. शक्य नव्हतं. बाबा आमचं सर्वस्व होतं. त्यांच्या जाण्यानं आमच्यावर आकाश कोसळलं होतं. ते जरी अंथरुणावर पडून राहिले असले तरी त्यांचा आम्हाला फार मोठा आधार वाटत होता. चालता बोलता हाल न होता गेले, पण आमचा दीपस्तंभ नाहीसा झाला. त्यामुळे आम्हाला आसवांना आवर घालताच आला नाही. साधारणपणे 8च्या सुमाराला संतोष भाऊ आत आले. मी दिवाणखान्यात बाबांच्या उशाला मांडी देऊन आसवं ढाळत बसले होते. मला खुणावून ते बैठकीच्या खोलीत गेले. रूपाला मांडी द्यायला सांगून मला उठावं लागलं. संतोष भाऊंच्या जवळ जाताच मला राहवलं नाही. त्यांच्या गळ्यात पडून धाय मोकलून मी रडायला लागले. थोडा आवेश ओसरल्यावर प्रेमभरानं माझ्या पाठीवरनं हात फिरवत संतोष भाऊ म्हणाले, वैशू, सांत्वन करण्यापलीकडचं तुझं दुःख आहे, पण काकींसाठी, रूपासाठी स्वतःला आवर घाल. काकांच्या जाण्यामुळं तू एकाकी पडली असं समजू नको. आम्ही शब्द दिलाय तुला, वचन समजते. आणि शांत हो. खचून जाशील ना तर तुझे लचके तोडायला टपून बसलेले लांडगे त्याचा फायदा घेतील, लक्षात ठेव. आसवांना आवर घातला. संतोष भाऊपासून अलग झाले. पदरानं आसवा पुसून मन कठोर करण्याचा प्रयत्न करत म्हणाले, काय सांगायला आलाय? मधुकरकडं सगळे फोन नंबर होते. त्यांनी सगळीकडं फोन केलेत. अंत्ययात्रा निघायची वेळ 10 वाजताची सांगितली. आणखीन तासाभराने अण्णा मैतीचं सामान घेऊन येतील. चंदनाची फुलं आणायला 2-3 भोजपूरला पाठवले. शिंकाळं कोणी धरायचं, अग्नी कोणी द्यायचा ते सांगायला आलोय. पाटील सरपंच तुला विचारायला येतील. शिंकाळं नाना धरतीन, पण अग्नी मात्र तू द्यायचा. खांदेकरी विचारले तर प्रशांत साहेब, सतीश दादा, बजरंग मामा आणि विशालची नावं सांग. अग्नी मी देणार आहे म्हटल्यावर संजय नानांना शिकाळी धरून देणार नाही. मग नानाऐवजी प्रशांत साहेब शिंकाळं धरतील. खांदेकराचा मान माधुरीचा भाऊ जयंत आहे ना, त्याला दे. आलं लक्षात. माझा अंदाज खरा ठरला.
शिकाळी धरण्यावरनं आणि अग्नी देण्यावरनं संजयनं वाद घातला. शेवटी पाटील आणि सरपंच यांना मी माझी इच्छा स्पष्टपणे सांगितली. पाटील सरपंच काय तमाशा मांडला यांनी? मी स्पष्टपणे सांगते, कुणीही कितीही अकांड तांडव केलं तरी माझ्या वडिलांच्या चितेला मीच अग्नी देणार आहे. थोरला भाऊ म्हणून नानांनी बाबांना अखेरचं पाणी पाजावं अशी माझी इच्छा होती. जाऊ दे, आमच्यावर आकाश कोसळलंय, आम्हाला डोंगरा एवढं दुःख झालंय, यांना त्याचं काही सोयरसूतक नाही आहे. वितंडवाद घालायची ही वेळ नव्हे. अंत्यविधीसाठी नाना संजय दादा स्मशानभूमीत आले नाहीत तरी मला काहीही फरक पडणार नाहीये. लक्ष्मण मामा, बजरंग मामा माझ्या जवळ उभे असल्यामुळे पाटलांना सरपंचांना माझ्यावर दबाव टाकणं शक्य झालं नाही. 10 वाजता आंघोळ घालण्यासाठी बाबांच्या कलेवराला बाहेर काढलं गेलं. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येनं माणसं गोळा झाली होती. बाबांचे उपकार, औदार्य, सचोटी आणि कर्तृत्व आठवून कित्येकांचे नेत्र पाणावले होते. आंघोळीच्या वेळी आमचा आकांत गगनाला भिडला. दगडाचं काळीज असणाऱ्यांचीही मनं हेलावली. बरोबर 10:30 वाजता टाळ मृदुंगाच्या गजरात अंत्ययात्रेला सुरुवात झाली. स्मशानभूमीपर्यंत शेकडो हारांनी, साश्रू नयनांनी बाबांना श्रद्धांजली वाहिली. चितेला अग्नी देताना मी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. विजयला हातात धरलं, चितेजवळ गेले. पहिल्यांदा मी अग्नी दिला आणि मग पल्लिता विजयच्या हातात दिला. त्यांनी दुसऱ्यांदा अग्नी दिला. नाना आणि संजयची काळवंडलेली तोंड आणखीनच काळी ठिक्कर पडलेली सगळ्यांनी बघितली. 15-20 मिनिटांनंतर मोजक्या 4-5 जणांनी बाबांना श्रद्धांजली वाहिली. बाबांच्या कर्तृत्वाचा पाढा वाचताना सगळ्यांचेच स्वर कातर झाले होते. शेवटची श्रद्धांजली आमदारांनी वाहिल्यानंतर सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली. नंदादीपवर परतायला आम्हाला 12 वाजले. दीपदर्शनानंतर शेकडो स्त्री पुरुष आमच्या भेटीसाठी बाहेरच्या प्रांगणात थांबून राहिले होते. मी दिवाणखान्यातल्या चटईवर खाली मान घालून आई आणि रूपाच्या मध्ये बसले होते. भोवताली 50-60 स्त्रियांनी गर्दी केली होती. या गर्दीतून वाट काढत सतीश दादा जवळ येऊन म्हणाला, वैशू जरा बाहेर चल, अगं तुला भेटायला लय लोक थांबल्यात. जा पोरी जा, आता तुला सगळ्या गोष्टींना सामोरं जायचंय ग. खंबीर हो, दुःखाला आवर घाल. तुझ्या वडिलांचा मृतात्मा हे तर घोटाळून राहता कामा नाही पोरी. आईसुद्धा म्हणाली. मग रूपाला हाताला धरून मी उठले. आस्ते आस्ते दाराकडे गेले. पायऱ्या उतरताना मन घट्ट करून सगळ्यांच्याकडे बघत हात जोडले. मंडळी भराभरा जवळ आली. कोणी साश्रू नयनाने हात हातात घेतले, कोणी डोक्यावरनं तर कोणी मायेनं आमच्या पाठीवरनं हात फिरवले. कोणी कळवळलं तर कोणी गहिवरलं. शब्दांनी सांत्वन करायची गरजच भासली नाही. जवळचे नातलग आणि स्नेही वगळता बाकीची मंडळी भेटून गेल्यानंतर आम्ही पुन्हा आईजवळ येऊन बसलो. बाबांशिवाय नंदादीप सुना सुना वाटायला लागला होता. त्याच्या प्रत्येक विटेला बाबांच्या कर्तृत्ववान पवित्र हातांचा स्पर्श झाला होता. यापुढे क्षणाक्षणाला बाबांची उणीव भासणार होती आणि क्षणाक्षणाला बाबांची आठवण येणार होती. श्रोते हो, जोडीदार या कादंबरीचा 8वा भाग इथे संपला. 9वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.